5-6 दिवस झाले आपण ब्लॉग नाही केलाय, तर याच्या निमित्ताने आता बाहेर जातोय, त्याच्या निमित्ताने तरी आपण काहीतरी शूट करू. आता काय झालं नाही, 5-6 दिवसापासून ना मोबाईल पकडला ना काही. तसं बघायला गेलं तर काही विशेष झालं पण नाही 5 दिवसांमध्ये. घरातच बसून होतो, त्याच्यामुळे डेलीची रुटीन चालू होती, त्याच्यामुळे असं शूट करण्याचं मोटिवेशनच नाही आलं. पण आज फायनली म्हटलं चला, ब्लॉग नाही म्हटलं चला घराच्या बाहेर निघूया. आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर ऑटोमॅटिक थोडंफार शूट होऊन जातं आमचं. आणि आम्हाला जायचं एका ठिकाणी, वाजले आता 4:30, अजून ऊन उतरलं नाहीये. बट थोडं बाहेर निघायचंय आणि उन्हामध्ये निघायचंय म्हटल्यावर चहा घेऊन तर निघायलाच हवं, कारण चहाच तुमच्या बॉडीला जहरी जहर तो काढताय. आणि अजून दुसरं बोलायला गेलं तर उन्हात निघायचंय म्हटलं ब्लॅक घालायलाच पाहिजे, म्हणजे जेणेकरून ऊन नाही लागणार. आता मी व्हाईट घालणार होतो, हिने व्हाईट घातला, त्याच्यामुळे मग मला आता ऑप्शन काय होता. तर म्हटलं असंच नजर मारत होतो आणि मी मागच्या काही ठरवलं असेल, तुम्हाला लोकांना दिसत पण असेल मी ब्लॉग मध्ये शर्ट घालतोय. मी ठरवलंय माझ्याकडचे जितकेही शर्ट आहे तितके आता वापरून या 3-4 महिन्यामध्ये त्यांना रिटायर करून टाकायचं आणि नवीन स्टॉक भरायचा, असं एकंदरीत माझ्या डोक्यात प्लॅन आहे. पण लगेच तिकडनं नजर अशी आली असेल ना की जर जेणू काय मी एखादी प्रॉपर्टीच विकायला चाललोय. असं माझ्या बाबतीत म्हण की हिला इंडियन स्टॉक करायचा, हिला वेस्टर्न स्टॉक करायचा, जीन्सचा स्टॉक करायचा, टी शर्टचा, टॉप्सचा, इंडियन वेअरचा, शूजचा, सँडल्सचा, मेकअपचा. कळालं का? लोक बोलतात टेन्शन मध्ये चहा जास्त पितात माणसं. जसं ती बोलायला लागली ना तिकडनं लिस्ट, मला टेन्शन वाटायला लागलं, मी पटापट चहा संपवला माझा. आता आम्ही निघालोय, म्हणजे निघतो ॲक्च्युली वाकडसाठी. आणि हे बघा, हे बघितल्यानंतर ना मला बांधायची इच्छा होते, बट गाडी अजून सर्व्हिसिंगला टाकायची आहे, त्याच्यामुळे हां मी पण 2-3 वेळेस ते ट्राय केलं की आपण बांधू. लॉक झाले नाही, टाक ठेव. बट सर्व्हिसिंगमुळे आता तेरी गाडी आहे ना, काय कुठून घेऊन आली काय माहिती, असं काही नाव लिहायला सांगितलं आहे ना, म्हणजे किती वेळेस वॉशिंग झाली असेल बट ते नाव पुसलं जात नाही आहे. मी काय आणतो, ऐक ना, असंच फक्त बघ 10 पावलं फक्त चालत जा आणि ती आपली तिथं 4 व्हीलर लागली आहे. एकदम मस्त साफसफाई आहे बघ, एकदम प्रॉपर चमकायला लागली गाडी. वा 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 वा, फक्त स्वतःची गाडी पुसणार. ती कोणाची आहे? ती पण माझी आहे. मग जा पूस, मग जा पूस. ती पण तुझी आहे ना, मग जा पूस. अशा प्रकारात मेन मुद्द्याचं बोलून राहून गेलं की आम्ही आता निघतोय ॲक्च्युली वाकडमध्ये. आणि वाकडमध्ये आधी सायलीला भेटू, सायली म्हणजे प्राचीची बहीण. आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी एक काम आहे, ते काम करू. आणि ते काम झाल्यानंतर थोडाफार टाईमपास करू. मला थोडी टी शर्ट घ्यायची इच्छा आहे, खरंच घ्यायची इच्छा आहे. आम्ही बोलतो पण आहे मागच्या 3-4 दिवसामध्ये. बोलतो म्हणजे जायचं आहे, बट आम्हाला जायचं आहे तिकडे मेन पुण्यामध्ये कॅम्प साईडला. बट तिकडे टाईम आता आज नाही आहे, तर बघतो वाकड साईडला कुठंतरी असेल तर मग ते पण काम करून घेतो. आज घेतो रेड टी शर्टला, तर रिटायर करायचं आहे मला. आता ॲक्च्युली आलो आहे आम्ही सायलीकडे आणि तिच्याशी थोडं 1-2 विषयावर बोलायचं आहे आम्हाला. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो होतो. आणि ती आल्यानंतर एक गोष्ट सांगेल मी अर्चूबद्दल, त्याच्यामध्ये सायली पण इन्क्लूड आहे, त्याच्यामुळे तिची वाट बघेल. आणि ती आल्यानंतर मग तिच्यासमोर बोलतो, बघू तिची रिॲक्शन बघू. मला ती गोष्ट आली त्याचं नाही शिजत आहे. मी आता तू येत होती ना तेव्हा एक रेकॉर्ड करत होतो, म्हटलं मला एक गोष्ट बोलायची अर्चूबद्दल, त्याच्यामध्ये सायली पण इन्क्लूड आहे. आजचा डे काय आहे? आज फ्रायडे. आपण भेटलो याला ट्यूजडेला भेटलो, वेनसडेला भेटलो. कालचा काय होता? थर्सडे, बरोबर आहे. आपण एक कॅफेला भेटलो, त्याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे आले आणि काल होता थर्सडे. ही बोलते चल आपण सायलीकडे जाऊ, तिकडे आजचं इव्हिनिंग तिकडे स्पेंड करू. म्हणजे काय असं काय लावलं आहे तू? म्हणजे तू सध्या अट्रॅक्ट झाली अर्चू सायलीकडे. म्हणजे प्राचीला टांग दिलेली आहे. आणि एकदम म्हणजे मला बोलायचं असं होतं की एकदम गीता बबिता की जोडी बन गई अभी. 15 मिनटं झाले, दोघं गप्पा करतायत. आता दोघांच्या इथं बसायला जागा नव्हती, इकडे एक बाकडा आहे बट तिथं धूळ होती म्हणून मी बसायला आलो आहे इथं. ॲक्च्युली कोणी ऑब्जेक्शन नको घ्यायला, कारण हा किड्सवाला आहे. आणि बट हे असल्यामुळे बऱ्या प्रमाणात वेट हे करू शकतो, त्यामुळे एक बसून घेतलं 5 मिनटं, म्हटलं करू दे त्यांच्या गप्पा. आणि काय आता दुसऱ्याच्या सोसायटीमध्ये आलं, कोण कधी येऊन कुठून काय बोलून जाईल. हे सोसायटीबद्दल बोलायचं झालं ना की आता जरा हेच वाटतं की म्हणजे
काय बोलतो ना आपण, स्वतःवरून आपल्या अंगावरती काही गोष्टी येतात आणि त्या आपण ओढून पण घेतो. बट थोडी लॉजिकल गोष्ट केली ना, जरी हे किटसाठी असेल ना तरी हे सडई आहे आणि हे एकदम प्युअरवालं लोखंड आहे आणि मजबूत आहे. त्याच्यामुळे एवढं लगेच 60 आणि 70 किलोचं, माझा 80 किलो आहे, त्याच्याने हे तुटेल असं वाटत नाही आहे. वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. काल एका ठिकाणी गेलो होतो, जे मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असणार, आणि तिथं वाटलं होतं आम्हाला की अर्ध्या तासाचं काम आहे. म्हटलं ते काम संपवू आणि थोडंसं मग बाहेर निघू, अजून पुढे जाऊ कुठेतरी, 1-2 कामं निघालोय बाहेर तर करून घेऊ. बट जिथं बसलो तिथं 2-2.5 तास ते अशाच गप्पा करण्यामध्ये एक टॉपिक निघाला आणि त्या सगळ्या डिस्कशनमध्ये एवढा टाईम होऊन गेला ना की आम्हाला 8:45 तिथंच वाजले. आणि आम्ही नेमकं दुपारच्या जेवणावर फक्त चहा पिऊन निघालो होतो की अर्ध्या तासाचं काम आहे, ते केल्यानंतर काहीतरी खाऊ आणि मग पुढचे कामं करू. बट तिथं टाईम झाला, त्याच्यानंतर एवढी प्रचंड भूक लागली की आम्ही डायरेक्ट तिथून बाहेर पडायला डायरेक्ट कुठंतरी एखाद्या फूड स्टॉलला गेलो. तिथं चाट वगैरे होता, त्याच्यावरती ताव मारला. घरी आलो, म्हटलं आता घरी येऊन काहीतरी खाऊ. बट थोडा वेळ बघितला, आता काय करायचं एक दुसऱ्यांना तेच चाललं, अर्धा तास तू सांग काय करायचं, मी सांगणार काय करायचं, याच्यामध्ये सगळा टाईम गेला. म्हटलं सोड, 10-10:15 झाले, आता कुठं जेवण बनवत बसायचं. मग बाहेर निघालो आणि चायनीज खाल्लं आणि मग नंतर घरी येऊन डायरेक्ट झोपून घेतलं. आज थोडं ऑफिसचं काम आहे, ते करत बसलो आहे. हे झाल्यानंतर पण आम्हाला थोडंसं जायचं एका ठिकाणी. एकंदरीत अशी आमच्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये पण तुमचं स्वागत आहे. खूप दिवस झाले म्हणजे ब्लॉग झाला नाही, आणि त्याच्या आधी पण 2-3 ब्लॉग झाले, त्याच्यात मी काय फारसं शूट वगैरे केलं नाही. मोस्ट ऑफ किरणनेच केलं. त्याच्यामुळे आता असं होतं की म्हणजे नाही का, एकदम ब्रेक पडल्यावर सडनली समोर आल्यावर काही सुचत नाही. पण तरी आपण प्रयत्न करू, सोडणार नाही. तर आता जसं किरणने मगाशी सांगितलं की सध्या इतकं म्हणजे प्रश्न पडतोय की काय करायचं, काय खायचं, आणि त्याच्यामुळे किरणला विचारल्यावर किरणचं काही आन्सर नसतं. त्याच्यामुळे आता मी ठरवलं की मी डायरेक्ट आता बनवेल आणि जे काय असेल ते किरण गुपचूप खाईल. कारण काय, प्रश्न विचारून ना मग ते विचार करत बसा, मग त्याच्यात टाइम जातो. सो मी आता विचारणार नाही. ही अशी गोष्ट आहे ना की आधी मी हिला सांगायचो बनव म्हणून, बरं का, म्हणजे 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. बट ही नाही बोलायची कारण हिला आवडायचं नाही. बट आता असं आई आली होती ना, आईला लिमिटेड भाज्या होत्या, त्याच्यामध्ये लौकी पण होती, म्हणजे आपण भोपळा म्हणतो हिंदीमध्ये लौकी. तर ती इतकी खाल्ली ना की आता मला ह्या गोष्टीची ऍसिडिटी झाली. म्हणजे ही माझी आवडती भाजी होती, बट जी आता नावडती बनत चालली का, तर मला ऍसिडिटी खूप होते याच्याने. आणि आमच्या घरामध्ये आज एकच भाजी, कारण आम्ही नाशिकवरून येऊन आम्हाला 10 दिवस झाले, आम्ही भाजीपालाच घेतला नाही. सॅटर्डेला आलो होतो ना लास्ट, सॉरी 9वा दिवस आहे हा, ठीक आहे. बट त्या 9 दिवसांमध्ये एकही भाजी नव्हती. हे दीनानाथच्या घरची भाजी आहे, ते पण त्यांनी भाजीपाला घेऊन ठेवला होता आणि ते गावाला निघून गेले, त्याच्यामुळे त्या भाज्या सगळे इकडे आले, त्याच्यावरती चालू आहे. आणि काल फ्रायडे होता, तर फ्रायडेला म्हटलं आम्ही येताना बाजार करून येऊ. बट ते जसं मी सांगितलं लेट झालं, मग जेवणाचं वगैरे, मग सगळा मूड निघून गेला. सो आज संध्याकाळी मेन प्लॅन तोच आहे की भाजीपाला नाही यार, आज संध्याकाळी कॅम्पला जायचं आहे आपल्याला. आज तू भाजीपाला नको घेऊ आपण. मी आज भाजीपाला स्पेशल आपण पुण्याच्या मंडईमध्ये भाजीपाला घ्यायला जाऊ. याच्या निमित्ताने मंडई टूर करू तुला आपण. पण आज आपण कॅम्पमध्ये जाणारच आहे. ऊन चांगलंच तापायला लागलंय, त्याच्यामुळे दुपारच्या टायमाला आम्ही एक कर्टन्स बंद ठेवतो आणि याच्यामुळे बऱ्या प्रमाणात थंड वाटते. अर्चू बनवताय मठ्ठा, कारण थोडंसं थंड प्यायची इच्छा झाली, कारण काल आम्ही शेजवान चटणी खाल्ली होती, चायनीज खाल्लं होतं जसं म्हटलं होतं, आणि ते जरा सुपर स्ट्रॉंग होतं, त्याच्याने पोटात खूप आग पडली. त्याच्यामुळे इकडे मठ्ठ्याची तयारी. आणि सगळ्यात डिफिकल्ट काम मी हे केलं, हे जे मिरची बारीक करताना हे हाताला जी लागते, आणि त्याच्यानंतर तुम्ही किती हँडवॉश करा, थोडा जरी हात डोळ्याला लागला ना तिथं आग होते. त्याच्यामुळे हे कठीणवालं काम माझ्याकडे ही पोरगी नेहमी देते. मठ्ठा रेडी झालाय, बट याच्यात एक गोष्ट कमी आहे. ती कमी म्हणजे ही बुंदी, आणि थोडा एक्सपोजरचा प्रॉब्लेम येतोय कारण आमचा फोन जरा थोडा सुपर ॲक्टिव्ह झाला आहे. हिला थोडंसं आता फक्त काय करायला लागेल ना, आता डायरेक्ट जर घेतली तर ही थोडी कडक लागते, पण हिला 5-10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवतो. असू दे, मऊ चांगली आहे. 10 मिनिटासाठी याला आता इथं फ्रीजमध्ये ठेवतो. आणि फ्रीज छोटं असल्यामुळे थोडं पातेलं गडबड करत आहे. हे दुधाचं पातेलं थोडंसं पाठीमागे सरकून याला आता थोडा ओपन करताना सांभाळून मी थोडं बाहेर ठेवलेलं आहे. आता हे लागेल की नाही, लागलंय. इकडे बसली ती, त्याच्यामुळे किरणने ग्लास रेडी करून आणले आणि साहेब बसताय तिकडे चिअर्स लांबून. मला वाटलं तिकडूनच करते की काय. तुम्ही व्हर्च्युअली आस्वाद घ्या.